नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 7 महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांबद्दल. जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करता किंवा तुमच्या ओळखीत कोणी बांधकाम कामगार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत पहा, कारण यातील प्रत्येक योजना तुमचं आयुष्य बदलू शकते. मित्रांनो, एक धक्कादायक सत्य: महाराष्ट्रातील 60% जास्त बांधकाम कामगार सरकारी योजनांसाठी पात्र असूनही एकाही योजनेचा लाभ घेत नाहीत. सरकार मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये देत आहे, पण बहुतांश कामगारांनी कधी अर्जच केला नाही. वैद्यकीय मदत, पेन्शन, मोफत प्रशिक्षण या सगळ्या योजना आहेत, पण माहितीच नसल्यामुळे लाखो कामगार या लाभांपासून वंचित राहतात. आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हे होऊ देणार नाही. चला सुरू करूया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, ज्याला आपण थोडक्यात MahaBOCW म्हणतो, हे महाराष्ट्र शासनाचं एक अधिकृत वैधानिक मंडळ आहे. हे मंडळ असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये काम करते. पहिलं, आर्थिक सुरक्षा. दुसरं, शैक्षणिक सहाय्य. तिसरं, आरोग्य संरक्षण. आणि चौथं, सामाजिक सुरक्षा. या मंडळाचं उद्दिष्ट एकच आहे: बांधकाम कामगार आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित, सशक्त आणि समृद्ध व्हावं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न: या योजनांसाठी कोण पात्र आहे? पात्रता अगदी सोपी आहे. पहिली अट म्हणजे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. दुसरी अट म्हणजे गेल्या 12 महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणे आवश्यक आहे. तिसरी अट म्हणजे मंडळात नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे. आणि हे लक्षात ठेवा, फक्त नोंदणीकृत कामगारांनाच या सर्व योजनांचे लाभ मिळतात. नोंदणीशिवाय एकही रुपया मिळणार नाही. त्यामुळे नोंदणी हे सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. पहिली योजना आहे आर्थिक सहाय्य योजना. ही योजना कामगाराच्या कुटुंबाला जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगी आर्थिक आधार देते. घरातील मुलीचा विवाह असेल तर सरकार 51,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत देते. विचार करा, 51,000 रुपये हे कमी नाही. महिला कामगारांसाठी प्रसूती सहाय्य दिलं जातं. कामावर असताना एखादा अपघात झाला, अपंगत्व आलं किंवा दुर्दैवाने मृत्यू ओढवला तर कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. याशिवाय नैसर्गिक मृत्यू झाल्यास सहाय्य आणि घर बांधकाम किंवा दुरुस्तीसाठी अनुदान देखील दिलं जातं. ही योजना म्हणजे कठीण प्रसंगी सरकार तुमच्या पाठीशी उभे असण्याची हमी आहे. दुसरी योजना आहे शिक्षण व शिष्यवृत्ती योजना. प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि आयुष्यात पुढे जावं, पण पैशांची कमतरता हे सर्वात मोठं आव्हान असतं. ह्या योजनेत कामगारांच्या मुलांना शालेय आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ITI किंवा डिप्लोमासारख्या तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळते. काही विशेष प्रकरणांमध्ये परदेश शिक्षणासाठीही अनुदान मिळू शकतं. म्हणजे तुम्ही रोज कष्ट करता आणि सरकार तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी पाठीशी उभं राहतं. हीच या योजनेची ताकद आहे. तिसरी योजना आहे आरोग्य व वैद्यकीय योजना. बांधकाम काम हे शरीरावर खूप ताण आणतं. उंचावरून पडणं, अवजड सामान उचलणं, उन्हात दीर्घकाळ काम करणं, या सगळ्यामुळे आजारपण किंवा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. या योजनेत आजारपणाचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार उचलतं. मोठ्या शस्त्रक्रियेसाठी विशेष सहाय्य मिळतं. आरोग्य विमा आणि अपघात विमा या दोन्हींचं संरक्षण मिळतं. म्हणजे आता हॉस्पिटलचं मोठं बिल पाहून घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही नोंदणीकृत असाल तर सरकार तुमच्यासाठी तिथेही उभं आहे. चौथी योजना आहे साधन व जीवनोपयोगी योजना. ही योजना ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल. सरकार तुम्हाला मोफत सुरक्षा साहित्य देतं, म्हणजे हेल्मेट, ग्लोव्ज आणि सेफ्टी बूट. याशिवाय कामाची साधने म्हणजे टूलकिट देखील मिळतं. काही योजनांतर्गत महिला कामगारांना मोफत शिवण मशीन मिळते. कामावर जाण्यासाठी आवश्यक असलेली साधने उपलब्ध करून दिली जातात. म्हणजे तुमची कमाई वाचते आणि काम अधिक सुरक्षितपणे होतं. ही योजना म्हणजे सरकार तुमच्या रोजच्या जगण्याला आधार देत आहे. पाचवी योजना आहे घरकुल व निवास योजना. स्वतःचं हक्काचं घर हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. एक छान घर, आपलं कुटुंब, सुरक्षित छत, हे सगळं मिळवण्यासाठी कामगार वर्षानुवर्षे मेहनत घेतो. या योजनेत घर बांधण्यासाठी
किंवा जुनं घर दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं. काही परिस्थितींमध्ये भाडं भरण्यासाठी किंवा निवासाची व्यवस्था करण्यासाठी देखील मदत मिळते. या योजनेमुळे तुमचं घराचं स्वप्न आता खूप जवळ आलं आहे. फक्त नोंदणी करा आणि सरकारची साथ मिळवा. 6वी योजना आहे निवृत्ती व पेन्शन योजना. आज तुम्ही तरुण आहात, मेहनत करत आहात, पण उद्याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हातारपणी जेव्हा काम करण्याची ताकद राहणार नाही, तेव्हा पैशासाठी मुलांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. या योजनेत ठराविक अटी पूर्ण केल्यानंतर वार्षिक पेन्शन मिळते. वृद्धापकाळात आर्थिक आधार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार हे या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. आत्ता नोंदणी कराल तर उद्याचं भविष्य सुरक्षित होईल. 7वी आणि शेवटची योजना आहे कौशल्य व प्रशिक्षण योजना. आजच्या जगात फक्त मेहनत पुरेशी नाही, कौशल्य असेल तर जास्त पगार मिळतो, चांगल्या संधी मिळतात. या योजनेत MSCIT म्हणजे संगणक प्रशिक्षण दिलं जातं. विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत मिळते. म्हणजे तुम्ही तेच काम कराल, पण आता नवीन कौशल्यासह, आणि तुमचं उत्पन्न वाढेल, दर्जा वाढेल. ही योजना म्हणजे तुमच्या भविष्याची गुंतवणूक आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, नोंदणी कशी करायची. अगदी सोपी प्रक्रिया आहे. पहिलं पाऊल म्हणजे www.mahabokov.in ही वेबसाईट उघडा. हे पत्ता लिहून घ्या, www.mahabokov.in. दुसरं पाऊल म्हणजे त्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी फॉर्म उपलब्ध आहे, तो नीट भरा. तिसरं पाऊल म्हणजे काही आवश्यक कागदपत्रे लागतात. आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, काम केल्याचं प्रमाणपत्र आणि बँक पासबुक. चौथं पाऊल म्हणजे जर ऑनलाईन अडचण आली तर जवळच्या मंडळ कार्यालयाशी संपर्क साधा. एवढं केलं की तुमची नोंदणी पूर्ण होते आणि या 7 योजनांचे सर्व लाभ तुम्हाला मिळायला सुरुवात होते. मित्रांनो, आज आपण 7 महत्त्वाच्या सरकारी योजना पाहिल्या. आर्थिक सहाय्य, शिक्षण, आरोग्य, साधने, घरकुल, पेन्शन आणि कौशल्य प्रशिक्षण. ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठी आहेत, तुमच्या कुटुंबासाठी आहेत. पण लाभ मिळवण्यासाठी एकच गोष्ट करायची आहे. आजच www.mahabokov.in वर जा आणि नोंदणी करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवा, कारण माहिती हीच सर्वात मोठी मदत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.